मंडळी, जर तुम्हाला मुंबईहून कृष्णेश्वर ज्योतिर्लिंग आणि एलोरा केव्ज एका दिवसात आणि तेही फक्त 700 रुपयाच्या आत एक्सप्लोर करायचं असेल तर ही रील शेवटपर्यंत नक्की पहा. आपला प्रवास सुरू करूया देवागिरी एक्सप्रेसने. ही ट्रेन ठाणेवरून रात्री 10:15 वाजता सुटते. तुम्ही ही ट्रेन ठाणे किंवा सीएसएमटी वरून पकडू शकता. या ट्रेनमध्ये स्लीपर तिकीटसाठी साधारण 240 रुपयाचा खर्च येतो. रात्रीचा प्रवास करून आपण पहाटे सुमारे 4:15 वाजता छत्रपती संभाजीनगर स्टेशनवरती पोहोचतो. इतक्या लवकर कृष्णेश्वरला जाणारी वाहतूक सहज मिळत नाही, त्यामुळे 7 वाजेपर्यंत स्टेशनवर थोडा आराम करून घ्या. सकाळी 7 वाजता सीबीएस म्हणजे सेंट्रल बस स्टँडकडे निघा. स्टेशनवरून सीबीएसला जाण्यासाठी तुमच्याकडे 3 ऑप्शन्स आहेत. बस नंबर 21ने फक्त 17 रुपयामध्ये सीबीएसला जाता येतं. शेअर ऑटो घेतला तर साधारण 20 रुपये पर सीट खर्च येतो आणि मीटर ऑटो घेतला तर जास्तीत जास्त 80 रुपयाच्या आसपास खर्च येतो. सीबीएस वरून 42 नंबरची बस वेरूळ गावासाठी पकडा. वन वे तिकीटसाठी साधारण 60 रुपयाचा खर्च येतो. पण माझा सल्ला असा असेल की 100 रुपयाचा वन डे पास काढा, त्यामुळे तुमचा रिटर्न जर्नी सुद्धा त्यात कव्हर होतो आणि पैसेही वाचतात. वेरूळला पोहोचायला साधारण 1 तास लागतो. वेरूळमध्ये पोहोचल्यानंतर सर्वात आधीचा पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर तीर्थकुंड येते. येथे तुम्ही स्नान करू शकता किंवा फक्त डोक्यावरती पाणी शिंपडून पुढे जाऊ शकता. इथून फक्त 500 मीटर अंतरावर आहे कृष्णेश्वर ज्योतिर्लिंग, त्यामुळे चालतच मंदिरात जा आणि भगवान कृष्णेश्वराचे दर्शन घ्या. दर्शन झाल्यानंतर जवळच असलेल्या सिद्धेश्वर मंदिरालाही भेट द्या. तिथेही तुम्ही सिद्धेश्वराचे दर्शन करून घ्या. त्यानंतर तुम्ही शहाजी महाराज स्मारक किंवा मालोजी राजे गडी पाहू शकता. आता येतो आपल्या आयटीआय मधला सगळ्यात खास भाग, तो म्हणजे महाप्रसाद. तुम्ही परत सिद्धेश्वर मंदिराच्या परिसरात या. येथे दररोज दुपारी 1 वाजता हा प्रसाद दिला जातो. म्हणजे बजेट ट्रिप मध्ये लंचचाही खर्च तुमचा वाचतो. जेवण झाल्यानंतर आता वेळ आहे एलोरा केव्ज एक्सप्लोर करण्याची. सिद्धेश्वर मंदिरापासून एलोरा केव्ज साधारण 1 किलोमीटर अंतरावर आहे. तुम्ही चालतही जाऊ शकता किंवा ऑटोही घेऊ शकता. ऑटो साधारण 50 रुपये सांगू शकतात, पण थोडंसं बार्गेन नक्की करा. एलोरा केव्ज तुम्ही शक्य तितका वेळ द्या, पण एक गोष्ट लक्षात ठेवा, एलोरा केव्ज संध्याकाळी 6 वाजता बंद होतात, त्यामुळे वेळेचं प्लॅनिंग करूनच इथे फिरा. जर तुमच्याकडे वेळ कमी असेल आणि सगळ्या लेणी एक्सप्लोर करणं शक्य नसेल तर कमीत कमी लेणी क्रमांक 16 कैलास टेम्पल नक्की पहा. केव्ज एक्सप्लोर केल्यानंतर बाहेर येऊन 42 नंबरची बस पकडा आणि परत सीबीएसला या. सीबीएस वरून बस किंवा ऑटो करून रेल्वे स्टेशन साठी तुम्ही जाऊ शकता. आता परतीच्या प्रवासासाठी नंदीग्राम एक्सप्रेस किंवा देवागिरी एक्सप्रेस आपण पकडू शकतो, जी ट्रेन आपल्याला सकाळी मुंबईला सोडते. आणि अशा प्रकारे मुंबई ते कृष्णेश्वर दर्शन, एलोरा केव्ज, महाप्रसाद आणि रिटर्न जर्नी सगळं मिळून 704 करता येऊ शकतं. काही इम्पॉर्टंट टिप्स. एक महत्वाची गोष्ट म्हणजे चलो ॲप वापरा. यावर तुम्ही बसचं लाईव्ह ट्रॅकिंग करू शकता, त्यामुळे बस किती वेळात येणार आहे हे समजायला मदत होते. आणि शक्य असेल तर कृष्णेश्वरला वीकडेला भेट द्या. नॉर्मल वीकडेजला दर्शनासाठी साधारण 10 ते 20 मिनिटं लागतात. वीकेंडला गर्दी बऱ्यापैकी वाढते आणि दर्शनासाठी कमीत कमी 30 ते 45 मिनिटं लागू शकतात. श्रावण महिन्यात गर्दी खूप जास्त असते, त्यामुळे दर्शनासाठी 2 ते 3 तास सुद्धा लागू शकतात. एलोरा केव्ज या मंगळवारी बंद असतात, त्यामुळे आपली ट्रिप मंगळवारी प्लॅन करू नका. हा होता आपल्या मुंबई ते कृष्णेश्वर ज्योतिर्लिंग आणि एलोरा केव्ज वन डे आयटिनरीचा व्हिडिओ. जर या आयटिनरीचं पीडीएफ तुम्हाला हवं असेल तर खाली कमेंट करायला विसरू नका. व्हिडिओ युट्यूबवर पाहत असाल तर डिस्क्रिप्शन मध्ये या पीडीएफची लिंक तुम्हाला मिळून जाईल. अशाच बजेट ट्रॅव्हल आयटिनरीजसाठी आणि प्रॅक्टिकल टिप्ससाठी चॅनलला सबस्क्राईब करायला आणि इन्स्टाला फॉलो करायला विसरू नका.